काय तुम्ही शहरामध्ये राहून तिथल्या वातावरणाला, तिथल्या पोल्युशनला, तिथल्या गडबडीला तुम्ही वैतागलेले आहात? आज आपण इथं उभा आहोत सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये. बोरखिंड गाव जे आहे त्याचं हे गुफा मंदिर आहे. दर्याबाई च्या नावाने हे फेमस आहे आणि चारही बाजूने आपण बघतो एक छोटी अशी दरी आहे आणि त्या दरीमध्ये सह्याद्रीच्या ह्या डोंगरावरून जे दगड पडून आलेले आहे, मोठमोठे जे शिला ज्याला म्हणू आपण, शिला एकत्र येऊन आणि इथं गुफा तयार झालेली आहे. आणि इथं बोरखिंडचं हे ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवताची आज चैत्र सप्तमीला आज इथं यात्रा आहे. गावामध्ये यात्रा भरते आणि बरेचसे लोक इथं नाशिक रामकुंडावरून तीर्थ घेऊन बरेच तरुण इथं तीर्थ टाकायला येतात आणि थोड्या वेळाने ते येतील. गुफा एक तयार झालेली आहे. ती गुफा आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अख्खं गाव इथं जमा होतं आणि छोटीशी गुफा मान्यता प्राप्त. आमचे पूर्वज सुद्धा इथे यात्रेसाठी यायचे आणि इथं देवीला पूजा अर्चा नैवेद्य अर्पण करायचे. होम हवन केला जातो. अख्खं गाव बसलेलं असतं. देवीचे गाणे इथं म्हटले जातात. ढोलकी वाजून, अंजीर वाजून बऱ्याचशा लोकांच्या अंगामध्ये सुद्धा येतं. आणि इथं गेट टुगेदर अख्ख्या गावाचं होतं आणि इथं भंडारा सुद्धा, म्हणजे जेवण सुद्धा असतं अख्ख्या गावाला. सगळं गाव मिळून एकत्र येऊन तयार करतं. आपण बघतोय समोर एखाद्या मोठमोठ्या बिल्डिंग इतके मोठमोठे पाषाण वन पीस दगड इथं आहेत. खूप मोठमोठे दगड इथं उपलब्ध आहेत. 25 फुटाचे मोठे दगड इथं उपलब्ध आहेत. आहे पावसाळ्यामध्ये हिरवंगार इथलं वातावरण असतं. सर्व झाड वेली सर्व हिरव्या झालेल्या असतात. किलोमीटर पुढे जर गेलो तर बोरखिंडचा वॉटरफॉल म्हणजे धबधबा इथं आहे. इथं वैशिष्ट्य म्हणजे इथं कुठल्याही गाड्यांचा आवाज नाहीये, कुठलं पोल्युशन नाहीये, कुठली गडबड नाहीये. निर्जळ स्थळ आणि जिचं ध्यान लागावं फक्त पक्ष्यांचा, झाडांचा, पानांचा आणि हवेचा आवाज इथं फक्त ऐकू येतो. बाकी कुठलाही आवाज इथं ऐकायला येत नाही आणि हे पूर्ण पोल्युशन मुक्त ठिकाण आहे. सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये दर्याबाई मंदिराच्या बाजूला हा जो सुंदर परिसर आहे, याच्यासाठी मी नक्कीच तुम्हाला इथं आमंत्रण करतोय, निमंत्रण देतो की नक्कीच हा परिसर येऊन बघा. तुमचं मन शांत होईल, तुमचं मन आनंदी होईल आणि तुम्ही प्रफुल्लित व्हाल आणि तुम्हाला इथं यावंसं वाटेल ही नक्कीच मला खात्री.